आणि गुरुजी ऍडमिट झाले ज्ञानोबरायच्या पालखीचं प्रस्थान झालं. पुण्यात पालखी आली तोपर्यंत ऍडमिट राहिले. आणि पुण्यातून जसे ज्ञानोबराय वर गेले, कसं महाराज वारकरीन त्याला ज्ञानोबराय पुढे गेल्यानंतर झोपील त्याला वारकरी तरी कसं म्हणायचं. काही काही पंढरपूरची वारी निघले की इकडे कीर्तन करत बसतात आणि स्टेटस ठेवतात. असं नाही झालं पाहिजे. ज्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या जीवावर तुम्ही 12 महिने खाता, किती महिने खाता, त्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्याला जाणं तुमचं कर्तव्य नसून तो तुमचा आणि माझा धर्म आहे, तुमचा आणि माझा तो नेम आहे. काय गेलंच पाहिजेत ना महाराज. काय एक पण आळंदीची वारी एक आहे, आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज. ज्ञानोबरायचा समाधी सोहळा आणि आषाढी वारी, बस हे 2 उत्सव जीवनामध्ये केले म्हणजे एकीकडे आराध्य दैवत आलं, अनेक संत आले, मग त्याच्यामध्ये बीजही आली आणि त्यामध्ये नाथश्रेष्ठी सुद्धा आली. परत निवृत्तीनाथाचा सोहळा आहे, पण प्रामुख्यानं ज्ञानोबरायचा समाधी सोहळा आणि आषाढीची वारी. रात्रीचा टाइम गुरुजींनी आपली पिशवी वगैरे घेतली, गुरुजी गेले वारीला निघून. ही गोष्ट मामाला कळाली. पंढरपूरला ज्यावेळेस पोहोचले, रागवले मामा, गुरुजी कळत नाही तुम्हाला, सांगितलं होतं ना ऍडमिट राहा, काही कमी जास्त झालं असतं रस्त्यानं तर काय करायचं होतं. त्यावेळेस गुरुजीच्या मुखातून जे वाक्य निघले ते खूप सुंदर आहे. गुरुजी मामासाहेबांना सांगत होते, मामासाहेब ज्या शांताराम गुरुजीचा केस आळंदी आणि पंढरपूर शिवाय काढला नाही, ती शांताराम गुरुजीचा देह मधात कसा पडला. आणि शांताराम गुरुजीने पंढरपूरला आपला काय देह संपवला. महाराज एवढी निष्ठा होती परमार्थाविषयी, एवढी निष्ठा संप्रदायाविषयी, म्हणून तर ते लोक अजरामर झाले ना. आपली तर बकरी मिली तरी आपण वारी मधूतूनच येतो. काही काही तर पाऊस पडल्यावर मधून येतात. हे अर्ध्या हळकंडानं पिवळे झालेले वारकरी, हे काही असे देह जाओ अथवा राहो हे प्रमाण यांच्यात लागत नाही. वेण राजाचं चरित्र सांगत होतो मी तुम्हाला, भरकटला विषय. यदा वेदेषु देवेषु गोषु प्रेषु साधुषु धर्मीमय विद्वेषु सभाषु विनश्यति. जो वेदाला मानत नाही, जो धर्माला मानत नाही, जो शास्त्राला मानत नाही, असा जो माणूस आहे त्याचा नाश ठरलेला आहे.